जेवणामध्ये पनीरचा समावेश हा प्रतिष्ठेचा विषय ठरतो. मात्र याच पनीरला एक नवीन पर्याय आलाय, ज्याचं नाव आहे पनीर ॲनालॉग. हॉटेल व्यावसायिकांना हा काही पर्याय नवा नाहीये, मात्र ग्राहकांसाठी हा नक्कीच नवा आहे. आणि त्याच विषयीचा पुढारी न्यूजचा हा खास रिपोर्ट आपण बघूया. पनीरनं गेल्या काही काळात महाराष्ट्राच्या स्वयंपाकघरात कधी प्रवेश मिळवला हे अनेकांना कळलं सुद्धा नाही. आता तर हॉटेल्समध्ये, पार्टीमध्ये किंवा लग्न समारंभांमध्ये प्रत्येक भाजीमध्ये पनीर आवश्यक झालंय. बदलत्या काळात पनीरचं नातं प्रतिष्ठेशी जोडण्यात आलंय. मात्र ताटात येणारं हे पनीर खरंच पनीरच असेल असं नाहीये. हे दुसरं पनीर ॲनालॉग नावाच्या पदार्थापासून बनवलं जातं, ज्यामध्ये दूध नसतं. हे एक प्रकारचं कृत्रिम किंवा पर्यायी पनीर आहे. पारंपरिक पनीरच्या तुलनेत यामध्ये दुग्ध प्रोटीनच्या ऐवजी वनस्पतीजन्य प्रोटीन असतं. ॲनालॉग पनीरमध्ये वनस्पती तेल आणि इतर अन्न घटक असतात. मूळ पनीरच्या चव, पोत आणि पोषण मूल्यांजवळ जाण्याचा प्रयत्न. या ॲनालॉग पनीर संदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतलाय. यासाठी नवीन ड्राफ्ट 16 एप्रिलला सादर करण्यात आलाय. या ड्राफ्टमध्ये आता हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना मेनू लिस्टवर पनीर की पनीर ॲनालॉग हे स्पष्ट लिहावं लागणार आहे. यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांच्याही प्रतिक्रिया मागवण्यात आल्या. या रेस्टॉरंटच्या मालकांनी किंवा रेस्टॉरंट चालवणाऱ्यांनी जे आहे की त्यांचे जे मेनू कार्ड आहे किंवा त्यांचं जो डिस्प्ले बोर्ड आहे, याच्यातसुद्धा त्यांनी ते नमूद करणं आवश्यक आहे की आम्ही हे पनीर ॲनालॉग वापरतो आहे आणि पनीर ॲनालॉगमधले कुठले घटक पदार्थ आहे हे नमूद करणं ते आवश्यक आहे. आणि याच्या बाबतीत 60 दिवसाची मुदत दिलेली आहे. 60 दिवसात हा जो ड्राफ्ट आहे तो फायनल करायचा आहे शासनाला आणि याच्या बाबतीत त्यांचे काही सजेशन्स, ऑब्जेक्शन्स आहे हे सगळं ते मागवलेलं आहे. पनीर ॲनालॉगचं उत्पादन कसं होतं, उपयोग आणि फायदे तोटे सुद्धा पाहूया. पनीर ॲनालॉग मधील घटक: वनस्पतीजन्य प्रोटीन, सोया प्रोटीन, मटार प्रोटीन, इतर. वनस्पती तेल, पाम ऑइल, सोयाबीन तेल, सनफ्लॉवर तेल आणि इतर. स्टॅबिलायझर्स आणि एम्प्लिफायर, ॲसिड, सायट्रिक ॲसिड, फ्लेवर एजंट्स, पनीर सारखी चव आणण्यासाठी. पनीर ॲनालॉग उत्पादन प्रक्रिया: प्रोटीन सोल्युशन तयार करणं. वनस्पतीजन्य प्रोटीन पाण्यामध्ये विरघळवतात. तेल मिसळणं: प्रोटीन सोल्युशन मध्ये वनस्पती तेल मिसळलं जातं. कोॲग्युलेशन: पनीर सारखा थर तयार होण्यासाठी ॲसिड कोॲग्युलंट्स घालतात. प्रेसिंग आणि फॉर्मिंग: मिश्रण ठररूप होऊन सेट केलं जातं आणि कापलं जातं. पॅकिंग: तयार ॲनालॉग पनीर योग्य तापमानाला पॅक केलं जातं. पनीर ॲनालॉगचे फायदे: दुग्ध पनीरपेक्षा स्वस्त, शुद्ध वनस्पतीजन्य असल्यामुळे वेगन पर्याय, जास्त काळ टिकणारा पनीर, योग्य तेल वापरलं तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी. पनीर ॲनालॉगचे तोटे: खऱ्या दुधाच्या पनीरमध्ये असणारी नैसर्गिक पोषक तत्व नसतात. प्रक्रिया केलेलं अन्न असल्यानं आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. चवीत खऱ्या पनीरसारखा अनुभव येतोच असं नाही. पनीर ॲनालॉग वापर: पराठा, भुर्जी, ग्रेव्ही, सँडविचमध्ये, हॉटेल, फास्ट फूड चेनमध्ये मोठ्या प्रमाणावर. अलीकडच्या काळात पनीरला आलेला पर्याय पनीर ॲनालॉग फार काही ग्राहकांना माहीत नाहीये. त्याचा गैरफायदा घेऊन ग्राहकांची फसवणूक सुद्धा केली जाऊ शकते. त्यामुळे केंद्राने घेतलेली जनजागृतीची भूमिका योग्य प्रकारे अंमलात आणण्याची गरज आहे. अन्यथा जनजागृतीचा अभाव लक्षात घेऊन पनीरच्या नावाखाली लूट करण्याची संधी काही व्यावसायिक सोडणार नाहीत, हे मात्र तितकंच खरं आहे. किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक.